नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत. गेल्या 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये मिळालेच नाहीत, अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया, तीव्र संताप जो आहे तो या योजनेतील दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून व्यक्त केला गेलेला आहे. पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, थेट दिव्यांग बांधवांनी आता धाव घेतलेली आहे. या ठिकाणी 3 महिन्यांपासून अनुदान मिळत नाही, अशा पद्धतीचा त्यांचा सवाल आहे. आणि अनुदान का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे, कारण मार्च महिन्यापासून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाचं जे अनुदान आहे ते मिळत नाही. या अगोदरही आपण पाहिलेलं आहे, अर्ध्याच दिव्यांग बांधवांना म्हणजेच अर्ध्याच लाभार्थ्यांना हप्ता येतो, अर्ध्याच लाभार्थ्यांना हप्ता येत नाही. तर या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. पहा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, नागपूर विभागातील काही नेत्रहीनांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच गाठलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे की दिव्यांग बांधवांचं अनुदान का मिळत नाही. पाहू शकता आपण, आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मोठ्या घोषणा केलेल्या होत्या की या योजनेतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील कोणत्याच लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्यात येणार नाही, थांबवलेलं नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हप्ता जमा करण्यात येईल, अशा पद्धतीचे मुख्यमंत्री साहेबांचे वक्तव्य होते. परंतु पहा, 1 तारखेला 16, 10, 12, 15 जवळपास महिन्याचा शेवट होतो, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. उदाहरणार्थ आपण एप्रिलचं घेऊया. एप्रिल महिन्यामध्ये 29-30 तारखेला हप्ता जमा झाला. त्यानंतर 30 तारखेला एक GR आला पुढच्या महिन्याच्या हप्ता वाटप संदर्भातला, आणि त्या महिन्याचे निधी मंजूर झालेला होता. मेचा निधी मंजूर झालेला होता 30 एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये. परंतु प्रत्यक्षामध्ये दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता कधी जमा झालेला, तर 13-14 तारखेला हे हप्ता जमा झालेला आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे. म्हणजे 15 ते 20 दिवस लेट होत आहे. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व दिव्यांग बांधवांना हप्ता वेळेवर मिळत नाही. आता हा फक्त दिव्यांग बांधवांचाच मुद्दा असणार नाही, तर सर्व या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना सुद्धा हाच प्रश्न उपस्थित होत आहे, किंवा हाच प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागत आहे. ही समस्या त्यांना देखील भेडसावत आहे. प्रत्येक महिन्याला हप्ता वेळेवर जमा होत नाही या योजनेतील लाभार्थ्यांना. त्यातच या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली योजना. या योजनेचे अनुदान मात्र लाडक्या बहिणींना नियमितपणे सुरू आहे. आणि त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या बहिणींना मागच्या महिन्याचे पैसे येत नाहीत त्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये ते पैसे ॲड होऊन येतात. जर त्यांची प्रक्रिया ओके असेल, कागदोपत्री त्यांची प्रक्रिया ओके असेल, तर त्यांना हे पैसे ॲड होऊन येतात. हे चांगलीच गोष्ट आहे. लाडक्या बहिणींना येतात म्हणजे त्यामध्ये काही वाईट नाही किंवा काही दुःखाची गोष्ट नाही. लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्या, खऱ्या ज्या लाभार्थी गरजू महिला आहेत त्यांना हा हप्ता आलाच पाहिजे, तितक्याच तत्परतेने त्यांच्यापर्यंत हा हप्ता पोहोचला पाहिजे. परंतु या ठिकाणी सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुम्ही लाडक्या बहिणींना हे अनुदान देत आहात, तर मग माझ्या निराधार बांधवांना का तुम्ही देत नाही, हा मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पहा, दिव्यांग बांधवांचं आपण उदाहरण घेऊया. मार्च महिन्यापासून हप्ता वेळेवर जमा होत नाही. आता मेमध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांना फक्त 2 महिन्याचे हप्ते जमा झालेले आहेत. 5,000 रुपये जमा झालेले आहेत. त्यातही काहीच लाभार्थ्यांना हे पैसे आलेले आहेत. मार्चपासून 3 हप्ते काहींचे पेंडिंग होते, परंतु 2 हप्त्याचेच पैसे आलेले आहेत. नेमक्या कोणत्या 2 महिन्याचे हप्ते आलेले आहेत हे देखील स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लेख नाही. शासन निर्णयामध्ये सुद्धा उल्लेख नव्हता. हा संपूर्ण गोंधळ नेमका का सुरू आहे या प्रश्नाचं उत्तर हे दिलंच पाहिजे, कारण या योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही योजना किती महत्त्वाचं आहे, किती अनुदान महत्त्वाचं आहे हे मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. कारण ज्यांना कुणाचाच आधार नाही अशा व्यक्तींसाठी ही योजना आहे. सरकारचा आधार असणारे, सरकारच्या अनुदानाचा आधार असणारी ही योजना आहे. मग या योजनेतील लाभार्थ्यांना हे अनुदान वेळेवर मिळालं पाहिजे. ही पूर्णपणे जबाबदारी शासनाची आहे, सरकारची आहे. पण याकडे कुठंतरी दुर्लक्ष होताना नक्कीच दिसत आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. गेल्या 3 महिन्यांपासून हे अनुदान व्यवस्थितरित्या मिळत नाही लाभार्थ्यांना. मग साहजिकच प्रश्न उपस्थित होतो, निराधार योजनेचे पैसे द्यायला सरकारकडे निधी उपलब्ध नाही का, निधी मंजूर नाही का.